आणि त्या महादेवाच्या ठिकाणी दुधी मैया ही खळखळ त्या ठिकाणी वाहत आहे. अंजनी मातेच्या दुधापासून तयार झालेली ती दुधी मैया आहे. बरोबर आहे काकाजी, दुधी मैया आहे. स्नान करतो दरवर्षी तुम्ही. दादाजीचा दरबार आहे तिथे. दादाजी तर त्या पर्वतामधून चौड्या गडावरून निघालेली ही दुधी मैया येऊन पोचते इकडे साई खेड्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये. त्या साई खेड्यामध्ये दुधी मैया आहे. आणि त्या दुधी मैयामध्ये दादाजी महाराजांनी सांगितलं, तेव्हा देवीचा रोग आला होता. सर्वांना सांगितलं, गावकऱ्यांना सांगितलं, जा म्हणे त्या दुधी मैयामध्ये औषध टाकलं आहे तुम्हाला बरं करण्यासाठी. गावातले सर्व लोक दादाजी महाराजांच्या आज्ञेनं त्या ठिकाणी गेले. दुधी मैया स्नान केलं. स्नान केल्यानंतर सर्वजण त्या ठिकाणी रोगमुक्त झाले. दादाजी महाराजांच्या कृपेनं साईखेड्या गावाचा उद्धार झाला. जहाँ संतन की होगी समाधि धन्य वही स्थान आहे और निर्मल बने वातावरण. ज्या शांती को आव्हान आहे, ज्या ज्या ठिकाणी संत जातात त्या त्या ठिकाणची धूळ, त्या त्या ठिकाणची जागा ही पवित्र होऊन जाते. त्या ठिकाणी कथा चालू आहे, दादा नाम चालू आहे, नर्मदा मैया नाम चालू आहे. या ठिकाणी दादाजीचा दरबार आहे, संत दरबार आहे. या दरबारामध्ये कशी शांती वाटते? अशी शांती आहे का कुठं? नाही आहे शांती इथं. मनाला शांती कुठंच नाही आहे. कहीं पर भी चले जाओ, मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई, 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 मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई। भज लो दादा का नाम, भज लो हरिहर का नाम, भज लो दादाजी का नाम, भज लो हरिहर जी का नाम, भज लो दादाजी का नाम, भज लो हरिहर जी का नाम, भज लो दादाजी का नाम, भज लो हरिहर जी का नाम, भज लो हरिहर जी का नाम, भज लो दादाजी का नाम, भज लो हरिहर जी का नाम। भजले दादा का नाम, भजले हरिहर का नाम, भजले दादा का नाम, भजले हरिहर का नाम, भजले दादा का नाम, भजले हरिहर का नाम, भजले दादा का नाम, भजले हरिहर का नाम। ओहो आगा बोल। दादाजी दुनियावाले की जय। मुझे मेरी मस्ती कहाँ लेके आई. बरेच लोक म्हणतात माझ्या मस्तीनं माझ्या सर्व पहिलं म्हणते. एक लक्षात घ्या, दोन प्रकारची मस्ती आहे. एक आहे संसारातली मस्ती, एक आहे भक्तीतली मस्ती. महाराज दोन्ही भक्तीतला अर्थ सांगतो तुम्हाला. संसारात जर मस्ती केली तर काय होते? सगळं आयुष्य बिघडून जाते. पण भक्ती जर मस्ती कराल ना तुम्ही, भक्ती मस्ती म्हणजे काय? आनंदात तल्लीन होणं. दादा के राज में लड़के सदा अलमस्त रहते हैं, बजाते चैन की बंसी, सदा दादा नाम गाते हैं, सदा दादा नाम लेते हैं. अलग हंगाम आया है, खजाना हमने पाया है. दादा अलग हंगामाला आया, खजाना भेटला आहे. दादाजी महाराजांचा खजाना आहे. तर लुटो खाओ. दादाजी महाराजांची भावाने छोटे दादाची लुटो खाओ, सद्गुरु के चेले बने रहो बोलले.
त्या दरबारात या खावा प्यावाचा दरबार आहे. खावा प्यावाचा म्हणजे अर्थ त्याचा उलटा नाही काढायचा, नाही तर काढा त्याचा अर्थ वेगळा. खावा प्यावाचा दरबार अर्थ थोडा काय काढायचा. खावा प्यावाचं म्हणजे काय, इथं या सेवा करा जेवण करा आहे ना. ठीक आहे, सद्गुरु दादा धन्यवाद की जय. असो हा दरबार आहे संतांचा दरबार. मी काय सांगत होतो, मस्ती या भक्तीची मस्ती करा तुम्ही, तर ती मस्ती केलेली तुमची वाया जात नाही. त्या मस्तीचं काय भेटते, फळ भेटते. जेवढी जास्त मस्ती करा तेवढा काय भेटते, आनंद भेटते. आणि संसारात बरोबर जास्त मस्ती केली पटकन खाली आपटल्याशिवाय काही राहत नाही. असं आहे हे चिंतन आहे, सांगणे दादाची कथा आहे. इकडे दादाजी महाराज मस्तीमध्ये होते. मस्त आनंद, सच्चित आनंद रूप दादाजीचा. सच्चित आणि आनंद. सत म्हणजे काय, सच्चित आणि आनंद. सत म्हणजे काय, ब्रह्म आहे. चित म्हणजे काय, भगवंताची माया त्यांच्या अधीन आहे. काय, खडी रिद्धी सिद्धिया खडी हात जोडे, दयानाथ बेठे दया दृष्टी मोडे. दादाजी महाराज समोर रिद्धी सिद्धी पाणी भरून राहिली आहे. पण दादाजी महाराज तिच्याकडे पाहत नाही. रिद्धी सिद्धीकडे दादाजी महाराजांसमोर रिद्धी सिद्धी आली आहे. मग ते दादाजी सांगा मी कोणाचं कल्याण करू. मग या दरबारात आल्यानंतर जो दादाजीच्या दरबारात येते, जो दादाजीच्या सेवेमध्ये आला, जो दादाजीच्या कथेमध्ये आला, रिद्धी सिद्धी त्याच्या मागा लागते. पाणी भरतो त्याच्याजवळ रिद्धी सिद्धी. सोपं काम आहे काय, बरोबर भक्ती दादाजीच्या दरबारात या करून पहा. दादाजी महाराजांची महावाणी आहे, सूर्य के सामने रहने से हमेशा प्रकाश मिलते रहता है बोलते. म्हणून पहा तुम्ही दादाजी दरबारामध्ये जो माणूस सेवेत राहायचा ना, गरम माणसं राहते. भक्तीतलं बाबर आपल्या दादांना मधली गोष्ट आहे. जे दादाची भक्त असते ना, गरमच आहे सगळे, आहे का नाही. सारे गरमच आहे, थंडी नाही कोणी, गरम आहे. मग गरमी कायची होते. तुम्ही राहा रोज, मी तुम्हाला चॅलेंज देतो, लिहून घ्या माझ्यापासून तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. आता सरकारनं स्टॅम्प पेपर बंद करून टाकले. नोटरीची गरज नाही आता, फोटरीची गरज नाही आता, कायचीच गरज नाही. लिहून घ्या स्टॅम्प पेपर. रोज दादाजीच्या दरबारात तुम्ही सेवा करा. रोज तन मन धनाने सेवा करा, झाडू लावा, सेवा करा. 100% सांगतो, 100% सांगतो तुम्हाला मी खरं. पहा मग काय होते. तर महिमा आहे सेवेचा. आज आम्ही या ठिकाणी बसलो आहे. काय ताकद आहे आमच्यात, काहीच नाही आमच्याजवळ. काय काही ना काहीच नाही. कथा सांगून काय सांगावं, त्याची लीला एवढी आहे. जिथं स्वयं सरस्वती माता होती, सांगूनच देतो. आता एक वेळ काय झालं, सरस्वती माता, खरं उदाहरण आहे बरे, खरी कथा आहे. सरस्वती मैया दादाजी दरबारात मध्ये आली आणि सरस्वती माता म्हणत आहे, दादाजी महाराज मी तुमचं चरित्र लिहितो म्हणे. मग दादाजी महाराज म्हणे लिहा म्हणे. सरस्वती माता गेल्या, दादाजीचं चरित्र लिहायला लागल्या. दादाजीचं चरित्र लिहिता सरस्वती माता थकल्या आणि सांगू लागल्या, दादाजी मी तुमचं चरित्र लिहू शकत नाही. की जी विद्येची देवता माता सरस्वती आहे तीच थकली, त्यांचं चरित्र वर्णन करू शकली नाही आहे. तर तिचा कागज करा, समुद्राची शाही करा, त्यांचं चरित्र लिहिणं होत नाही. त्यांचं चरित्र लिहिणं होत नाही. एवढा आहे. या दरबारात सेवा करा. दादाजी महाराज आपल्या मस्तीमध्ये होते. मस्त आनंद में लीन है दादाजी महाराज. सच्चिदानंदा आनंद कंदा भोले दादा नमो नमो भगवंता. दादाजी महाराज सच्चिदानंदामध्ये निमग्न आहे, मग्न आहे दादाजी महाराज त्या ठिकाणी. इकडे पूर्ण गावातले लोक बरे झाले, साईकड्याचे लोक बरे झाले. दादाजी महाराजांच्या चरणी आले, नमस्कार केला, प्रणाम केला दादाजी महाराजांना. दादाजी महाराजांचं नाव केशवानंद आहे. का केशवानंद आहे? जे मेल्या मृगाला सुद्धा जिवंत करतात त्यांचं नाव केशवानंद दादाजी आहे. साईकडे लोक एवढे मेले लोक होते ना, दादाजी महाराजांनी कित्येक मेले मुर्गे त्यांच्या दरबारात आणून टाकले. दादाजी महाराजांनी प्रत्येकाला जिवंत करून टाकलं. केशव म्हणजे काय? केशव. शव म्हणजे काय? मेलेला माणूस. जो मेलेल्याला काय करतो? जिवंत करतो. जो शौकरी सजीव वही है केशव. केशवानंद दादाजी महाराज की जय. त्यांना सर्व केशवानंद दादाजी महाराज म्हणायला लागले.
लोकांना धुनीवाले म्हणायला लागले, दंडावता म्हणून दंडेवाले म्हणायला लागले. दादाजी महाराज साईखेड्यामध्ये राहिले. साईखेड्यामध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी साईखेड्या गावामध्ये सर्व लोकांना बरं केलं. शालिग्राम पाटलाचा जो मुलगा होता अमृतलाल, त्याला जीवनदान दिलं. हो शालिग्राम पटेल भक्त दरस दादा जाकीन अधराती दिनही में दादा आयुष दीन. जय दादा बोलो जय दादा, जय दादा बोलो जय दादा. जय दादा बोल जय दादा, जय दादा बोल जय दादा. हो सखीचा जीता पटेलाची लगागले दान महान. सुरक्षित देखे देहानीचा समज दया निधान. जय दादा बोलो जय दादा, जय दादा बोल जय दादा. जय दादा बोलो जय दादा, जय दादा बोल जय दादा. जय दादा बोलो जय दादा. जय दादा बोल जय दादा. जय दादा बोलो जय. जय दादा, जय दादा बोल जय दादा. सद्गुरु दादा वाले जय. दादाजीचं नाव सिद्धेश्वरानंद. दत्ताजी म्हणजे मोठी आहे म्हणून दादाजी. बुद्धिवाले झाले दादाजी महाराज. अशा साईखेड्या गावामध्ये दादाजी महाराजांनी अनंत अनंत लीला त्या ठिकाणी केल्या.